पंडितजींच्या मंत्रोच्चारांचा आवाज मंडपात घुमत होता. हे शब्द ऐकून शालिनीच्या हृदयाची धडधड वाढली, कारण तिला हे विधी अजून पूर्णपणे समजले नव्हते. लहान वयातच घरच्यांच्या इच्छेनुसार आणि रिवाजानुसार ती तिच्यापेक्षा 15 वर्षांनी मोठ्या असलेल्या विक्रम सिंगची पत्नी होणार होती. जवळच बसलेल्या तिच्या काकूने तिचा हात हलकेच दाबला आणि तिच्या ओठातून एक हुंदका बाहेर पडला. तिला आई-वडील नव्हते आणि ती केवळ तिच्या काका-काकूंच्या दयेवरच राहत होती. विक्रमच्या आईची नजर तिच्यावर कधी पडली हे तिला कळलेच नाही. तिने पटकन लग्नाचा प्रस्ताव पाठवला आणि लवकरच साखरपुडा करून लग्नाची तारीख निश्चित केली. तिच्या काकूलाही फक्त तिला घरातून बाहेर काढण्याची घाई झाली होती. जरी काकांनी काकूंना समजावून सांगितले होते की शालिनी अजून खूप लहान आहे आणि तिचे लग्नाचे वय नाही, पण काकूंनी काकांचे कधी ऐकले होते तर ती आज ऐकणार होती. आता शालिनी काही इतकी लहान नाही. ती 3 महिन्यांनी 18 वर्षाची होईल. पण जेव्हा इतके चांगले स्थळ सापडले आहे तर नकार देऊन हे नाते का खराब करायचे? तो आधीच विवाहित आहे हे मी मान्य करते, पण तो किती श्रीमंत आहे आणि कोणत्या उच्च पदावर काम करतो तेही बघा. ACP विक्रम सिंग. आपला आदरही थोडा वाढेल आणि असंही विचार करा की लग्नाच्या बदल्यात त्या ACPची आई आपल्याला इतके पैसे देत आहे की हे तुटलेले आणि गळके छप्पर बघा, सर्व काही दुरुस्त होईल. शांत बसून हे लग्न होऊ द्या. यातून उत्पन्नाचे साधन निर्माण होईल आणि मग तुम्ही खुश व्हायला पाहिजे. तुमची लाडकी मुलगी एका सधन कुटुंबात जात आहे. नाहीतर गरीब कुटुंबातील मुली मोठ्या असून सुद्धा त्यांना योग्य स्थळे मिळत नाहीत. असे विचार काकाच्या मनातही येऊ लागले. काकूंचे म्हणणे बरोबर होते. हुंडा द्यायला नसेल तर तरुण मुली घरात बसून म्हाताऱ्या होतात आणि शेवटी त्यांना म्हाताऱ्या माणसाशीच लग्न करावे लागते. मग विक्रम इतका देखणा आणि धष्टपुष्ट तरुण होता. शिवाय तो खूप चांगल्या घरातून आला होता. तो खात्यापित्या घरातील होता. नकार द्यायला जागाच नव्हती. मग काकांनीही लग्नाला होकार दिला. त्यांना शालिनीला सांगणेही आवश्यक वाटले नाही. फक्त विक्रमची आईच त्यांच्याकडे आली. तिने तिच्या बोटात अंगठी घातली आणि साखरपुड्याचा सोहळा पार पडला आणि लग्नाची तारीख निश्चित केली. आज लग्नाचा दिवस आला होता. पुजारी लग्नाचे विधी पार पाडत होते. त्यानंतर 7 फेरे पूर्ण झाले आणि विक्रम सिंगने परंपरेनुसार तिच्या भांगेत कुंकू भरले आणि गळ्यात मंगळसूत्र घातले. आणि याबरोबरच ती शालिनी धर्मवीर वरून शालिनी विक्रम सिंग बनली. लग्नाचे सर्व विधी पूर्ण झाल्यावर आपला जड लेहेंगा सांभाळत ती विक्रम सिंगच्या गाडीत बसली. लग्नाच्या रात्रीबद्दल बोललेल्या तिच्या मैत्रिणीचे शब्द तिच्या कानात सतत घोळत होते, ज्यामुळे ती लाजेने लाल झाली होती. गाडी वेगाने धावत होती. तिने शांत बसलेल्या विक्रम सिंगकडे एक नजर टाकली. तो गाडी चालवत होता. तो एखाद्या राजाच्या मुलासारखा खूप देखणा दिसत होता. त्यामुळे क्षणभर तिचं हृदयच थांबलं. ती पापणी न मिटता त्याच्याकडे पाहत राहिली. मग विक्रमला तिची नजर जाणवली आणि त्याने तिच्याकडे पाहिले आणि भीतीने ती भानावर आली. काय झालं? सगळं ठीक आहे ना? त्याने अगदी सामान्य आवाजाने विचारले. शालिनीने त्याचा आवाज पहिल्यांदाच ऐकला होता. त्याचा आवाज खूप सुंदर आणि जादुई होता. त्याचा आवाज ऐकून शालिनीच्या हृदयाची धडधड वाढली आणि ती पटकन म्हणाली, नाही, काही नाही, आणि खिडकीकडे वळली. विक्रमने क्षणभर तिच्या निरागस आणि गोड चेहऱ्याकडे पाहिलं आणि मग गाडी चालवायला सुरुवात केली. कारण हे लग्न त्याच्या आईची इच्छा होती. ते त्याच्या स्वतःच्या इच्छेमुळे नव्हते तर परिस्थितीमुळे झाले होते. त्याने आईच्या इच्छेपुढे मान झुकवली होती. नाहीतर ज्या क्षणी नयनाने त्याचा विश्वासघात करून स्वतःची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी त्याला सोडून दिले होते, त्या क्षणी लग्न आणि पत्नीची इच्छा त्याच्या मनातून नाहीशी झाली होती. हे विचार मनात घेऊन तो सिंग विला इथे पोहोचला. मिसेस सिंग दुसऱ्या गाडीतून त्याच्या मागे येत होत्या. त्याची गाडी आत शिरताच मिसेस सिंग यांनी गाडीसुद्धा त्याच्या मागे घेऊन थांबली. काही नोकर हातात फुले घेऊन बाहेरच्या दाराशी उभे होते. चल, खाली उतर, घर आले. च्या हाताला धरून हलवत तो म्हणाला. विक्रमचा आवाज ऐकून ती त्याच्याकडे पाहू लागली आणि त्याच्यासोबत गाडीतून उतरली. तिचा लेंगा इतका जड होता की तिला धड चालताही येत नव्हते. हे पाहून विक्रम पुढे गेला. तिचा हात धरला आणि हळूहळू तिच्यासोबत चालू लागला. एवढी लहान आणि गोंडस वधू पाहून नोकरांना आश्चर्य वाटले, जी विक्रम सिंगच्या उंचीची अजिबात दिसत नव्हती. ती जेमतेम त्याच्या खांद्यापर्यंत पोहोचत होती. मिसेस सिंग सुद्धा बाहेरच्या दारापर्यंत पोहोचल्या आणि आपल्या मुलाचे आणि सुनेचे स्वागत करण्यासाठी उभ्या राहिल्या. ते आल्यावर त्यांच्यावर फुलांचा वर्षाव करण्यात आला. हे सर्व पाहून शालिनीला क्षणभर आनंद झाला. तिला इतकी आनंदी पाहून विक्रमने तिच्याकडे पाहिले आणि तो आत आला. हे घे कविता, ही माझ्या मुलाकडून तुला भेट आहे. मिसेस सिंग यांना आवडले. तिने ते मोलकरणीच्या हातात दिले आणि त्याच वेळी आपल्या मुलावर आणि सुनेवर थोडे पैसे उधळले. विक्रम चालत येऊन सोफ्यावर बसला. लग्नाच्या विधींमुळे तो खूप थकला होता. जा संजना, शालिनीला तिच्या खोलीत सोड.
मी पण विक्रमसोबत येते. शालिनीला उभं पाहून मिसेस सिंग दुसऱ्या मोलकरणीला म्हणाल्या आणि ती शालिनीला खोलीकडे घेऊन गेली. विक्रम, तुझा मूड सुधार आणि शालिनीकडे जा. सोफ्यावर डोके टेकवून बसलेल्या आपल्या मुलाकडे पाहून त्या असे म्हणाल्या. तो हताशपणे उठला आणि खोलीकडे गेला. तो शांतपणे उठून त्याच्या खोलीकडे जाताना पाहून मिसेस सिंग यांनी सुटकेचा निश्वास टाकला. खोली सुंदर सजवलेली होती. शालिनीचा नजरेत व चेहऱ्यावर कौतुक आणि आनंद होता. खोलीभर गुलाबाची फुले विखुरलेली होती. ती खोलीकडे लक्षपूर्वक पाहत होती. थोड्या वेळाने विक्रम आत आला. ती त्याच्या पलंगावर बसली होती. तिच्या चेहऱ्यावर निरागसता होती. विक्रमला क्षणभर वाईट वाटले. इतक्या लहान मुलीशी लग्न करण्याची काय गरज होती? तिचीही काही स्वप्ने आणि इच्छा असतील, जे या लग्नासोबत काढले गेले असतील. त्याने तिच्याकडे एक नजर टाकली आणि तो स्नानगृहात गेला. त्याला पाहताच शालिनीच्या हृदयाची धडधड वाढली. काही वेळाने तो बाहेर आला. तू चेंज करून फ्रेश व्हायला हवेस. तू रात्रभर अशीच बसून राहणार आहेस का? तिला तसे बसलेले पाहून तो अगदी सहजपणे म्हणाला आणि ड्रेसिंग टेबल समोर उभा राहिला. पण तू अजून माझ्यासोबत आपल्या लग्नाची रात्र साजरी केली नाहीस. तिने तिच्या निरागसतेने हे बोलून त्याला धक्काच दिला. तो पटकन तिच्याकडे वळला. लग्नाची रात्र? तिने तो शब्द पुन्हा उच्चारला. त्याला तिच्याकडून याची अजिबात अपेक्षा नव्हती. हो, लग्नाची रात्र, असे म्हणत तिने मान झुकवली. विक्रम आश्चर्याने तिच्याकडे पाहत होता. लग्नाच्या रात्री काय होतं हे तुला माहीत तरी आहे का, की तू ती साजरी करायला सांगत आहेस? तो तिच्या जवळ गेला आणि म्हणाला, एवढी मोठी गोष्ट जी तू इतक्या सहजपणे बोललीस? हो, मला माहीत आहे. तिने होकारार्थी मान हलवली. विक्रमने रागाने आपल्या केसांवरून हात फिरवला. तू काय बोलते आहेस याची तुला काही कल्पना आहे का? मी विवाहित आहे आणि तुझ्यापेक्षा 15 वर्षांनी मोठा आहे. तू मला सहन करू शकशील का? तू माझा आवेश सहन करू शकशील का? तो थंड स्वरात म्हणाला. त्याला तिला खूप काही समजावून सांगायचे होते. मी सहन करेन, ती हे आत्मविश्वासाने म्हणाली आणि विक्रमला आणखी एक धक्का बसला. तुझं वय बघ आणि आणि शब्द जरा जपून वापर. तुझ्यात जीवच नाहीये आणि तू मला सहन करण्याबद्दल बोलत आहेस? तो उपहासाने म्हणाला. पण शालिनीवर त्याचा अजिबात परिणाम झाला नाही. ती जन्मापासूनच निर्भय मनाची होती. तिच्या मनात जे काही असे ते ती थेट आपल्या जिभेवर उतरवत असे. तुमची पहिली पत्नी सुद्धा ते सहन करायची, मग मी सुद्धा तुमचा आवेश सहन करेल. विक्रम तिच्या बोलण्यावर तिच्या निष्पाप चेहऱ्याकडून डोक्यापासून पायापर्यंत पाहिले. जणू काही समजून घेण्यासाठी ती खूप लहान आहे आणि हे सर्व सहन करू शकणार नाही हे तिला कसे समजावून सांगावे याचा तो विचार करत असेल. तर गोष्ट अशी आहे, आपण आपल्या लग्नाची रात्र साजरी करूया. आज मी तुझी ही इच्छासुद्धा पूर्ण करीन. पण जर त्रास झाला तर मला सांगू नकोस. मी पुन्हा कोणतीही दया दाखवणार नाही. तो हे कठोर स्वरात म्हणाला, ज्यामुळे ती क्षणभर थरथरली. हो, ठीक आहे. ती असे म्हणताच विक्रम पुढे गेला आणि त्याने खोलीचा दिवा बंद केला. तिच्या काळजाचा ठोका चुकला. तू दिवा का बंद केलास? तिच्या आवाजातही अस्वस्थता स्पष्ट दिसत होती. तू आपल्या लग्नाच्या रात्रीसाठी तयार आहेस ना? जर तू दिवा चालू ठेवलास तर सकाळी माझ्याकडे पाहू शकणार नाहीस. तू खूप खोडकर आहेस. त्याने त्या मुलीला शरमेने मान खाली घालायला लावले. नाही, कृपया दिवा लाव. हे शब्द अजून तिच्या ओठांवरच होते. तेवढ्यात विक्रमने स्वतःला सावरले आणि तिच्या ओठांवर झुकला आणि एका हाताने तिचा हात धरून तिला पलंगावर खिळवून ठेवले. त्याच्या त्या स्पर्शाने ती अस्वस्थ झाली होती, ज्यात स्पष्टपणे तीव्रता आणि उत्कटता होती. लग्नाच्या रात्रीचा अर्थ काहीतरी वेगळा असतो हे तिने समजून घेतले होते, पण तो काहीतरी वेगळेच करत होता. तिच्या मैत्रिणींनी तिला सांगितले होते की लग्नाच्या रात्री तिचा नवरा तिला भेटवस्तू देईल, तिच्यावरचे त्याचे प्रेम व्यक्त करेल आणि तिच्याशी खूप गोड बोलेन. पण तिला यापैकी कोणीही काहीही सांगितले नव्हते. ती स्वतःच्या शब्दांच्या जाळ्यात पूर्णपणे अडकली होती. विक्रम तिचा होता आणि तो आता तिच्यावर हावी झाला होता. ती थरथरत होती, जे विक्रमच्या लक्षात आले होते, पण आता तो मागे हटू शकत नव्हता. नशा त्याच्या नसांमध्ये भिनली होती. तिच्या निरागस सौंदर्याने त्याला मोहित केले होते. कृपया असे करू नका. ती रडायला तयार झाली होती. विक्रमची तीव्रता वाढत होती. जसं विक्रमने तिच्या ब्लाऊजची नाडी उघडली तशी ती दचकून मागे सरकली. नाही, कृपया असे करू नका. तिच्या मोठ्या चमकणाऱ्या डोळ्यात अश्रू आणून ती म्हणाली, तुला आता लग्नाची रात्र साजरी करायची नाहीये? विक्रमने भुवया उंचावत विचारले. जी आधी मोठ्या उत्साहाने लग्नाची रात्र साजरी करण्याचा आग्रह करत होती, तिला आता क्षणभरासाठी सुद्धा तसे करण्याची इच्छा नव्हती. मला ते सहन झाले नाही. मला माझ्या लग्नाची रात्र अशा प्रकारे साजरी करायची नव्हती. माझ्या मैत्रिणींनी असे म्हटले नाही.
ती रडू लागली. तिच्या निरागस मनात हे विचार कोणी घातले होते हे विक्रमला आता सर्व समजले होते. मग सांग, आपण ही रात्र कशी साजरी करायची? तिच्याकडे काळजीपूर्वक पाहत तो म्हणाला. आपण बोलू. तुम्ही मला भेटवस्तू द्याल आणि मग तुमचे प्रेम माझ्याकडे व्यक्त कराल. ती बोटांवर मोजू लागली. विक्रम डोके धरून खाली बसला. मग मी देखील तर फक्त माझं प्रेमच व्यक्त करत होतो. मी तुला मारायला आलो नव्हतो. तोही थोडा चिडला. इतक्या लहान मुलीला सांभाळणे त्याला खूप अवघड जात होते. त्याने बाजूच्या टेबलावरून एक भेटवस्तू घेतली आणि तिच्या गळ्यात घातली. आश्चर्याने शालिनीचे डोळे विस्फारले. तिच्या गोऱ्या मानेवर चमकणारा तो हिऱ्यांचा हार तिला खूपच आवडला होता. आता ठीक आहे, मला भेटवस्तू मिळाली आहे. आता आपण थोड्या गप्पा करूया. विक्रम आपल्या डोक्याला हात लावून बसला. आता त्याला आपल्या परिस्थितीवर हसायला येत होते. रात्र हळूहळू थंड झाली आणि ती विक्रमच्या रुंद छातीवर श्वास रोखून पडली होती. विक्रमनेही डोळे मिटले होते, पण त्याच्या मनात कुठेतरी एक अस्वस्थता होती की की आपण तिच्या बोलण्यामुळे घाई तर करत नव्हतो ना. त्याने विचार केला होता की तो किमान 2 वर्षाचा वेळ देईन आणि त्यानंतरच तो त्यांचे नाते सुरू करेन. पण आपल्या भावनांच्या आहारी जाऊन त्याने तेच केले जे त्याला करायचे नव्हते. पण चूक होता होता तो वाचला होता आणि आता त्याने आपला निर्णय घेतला होता की जोपर्यंत शालिनी 19 वर्षाची होत नाही तोपर्यंत स्वतःवर आणि आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवण्याचा असा त्याने विचार केला होता. आता तो गाढ झोपला होता. दारावर थाप पडल्यावर विक्रम जागा झाला. शालिनी त्याच्या छातीवर डोके ठेवून जगाची पर्वा न करता झोपली होती. त्याने तिला हळूच एका कुशीवर झोपवले. तिच्यावर पांघरून घातले. उठून दार उघडले. समोर मिसेस सिंग उभ्या होत्या. बाळा, खाली ये, फ्रेश हो. नाश्ता तयार आहे. शालिनी कुठे आहे? ती अजून उठली नाही का? नाश्त्याबद्दल सांगितल्यावर त्याने शेवटी विचारले. नाही, मी तिला उठवतो. ती अजून झोपली आहे. विक्रमने झोपलेल्या शालिनीकडे एक नजर टाकली आणि म्हणाला, ठीक आहे बाळा, तिला पटकन खाली घेऊन ये, मी थांबते. असं म्हणत ती निघून गेली. त्याने दार बंद केले आणि मागे वळला आणि शालिनीकडे गेला, जी एखाद्या निरागस झोपलेल्या बाहुलीसारखी दिसत होती. आदल्या रात्री इच्छा असूनही त्याला तिच्याशी कठोरपणे वागता आलं नव्हतं. तो तिला आपल्या तीव्र भावनांमधून तोडू शकत नव्हता, म्हणून तिला जवळ घेऊन तो शांतपणे झोपी गेला होता. शालिनी, उठ, सकाळ झाली आहे, असं म्हणत त्याने तिचा हात हळुवारपणे हलवला आणि तिच्या चेहऱ्यावरून आलेले केस तिच्या कानाच्या मागे सारले. ती किंचित हलली आणि तिने डोळे उघडून विक्रमकडे पाहिले, जो तिला उठवण्याचा प्रयत्न करत तिच्यावर वाकला होता. उठ, गुड मॉर्निंग. आई नाश्त्यासाठी बोलवते. तो वॉशरूममधून बाहेर आल्यावर शालिनीने कपाट उघडून तिचे कपडे घेतले आणि ती वॉशरूमकडे गेली. मग तो ड्रेसिंग टेबल जवळ आला आणि केस विसरू लागला. काही क्षणांनंतर ती तेजस्वी दिसत वॉशरूममधून बाहेर आली. विक्रमची नजर तिच्यावर पडली आणि तो तो पापणी मिटायलाच विसरला. ती इतकी सुंदर दिसत होती, जणू एखादी अप्सराच. विक्रमच्या हृदयाची धडधड एका विचित्र लयीत सुरू झाली. मी कशी दिसते? तिने हसून त्याच्या डोळ्यात डोळे घालून विचारले. तिच्या प्रश्नाने विक्रमला तिला मिठीत घ्यावेसे वाटले आणि तिच्यावर प्रेमाचा वर्षाव करावासा वाटला, पण त्याने आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवले. तू छान दिसतेस, खाली ये. चल, उशीर होतोय. बाहेर येताच विक्रम लगेच म्हणाला आणि तोंड वाकडे करत ती त्याच्यासोबत खाली गेली. जेव्हा ते दोघे खाली आले तेव्हा जेवणाचे टेबल वेगवेगळ्या प्रकारच्या पदार्थांनी सजलेले होते. जणू काही शालिनीसाठी एखादा उत्सवच होता. तिला खाण्याची खूपच आवड होती. देवा, वाईट नजरेपासून त्यांचे रक्षण कर. माझी मुले खूपच गोंडस दिसतायस. मिसेस सिंग यांनी शालिनीला प्रेमाने मिठी मारली आणि त्या हसल्या. त्या दोघी नाश्त्यासाठी बसल्या होत्या. चल बाळा, नाश्ता सुरू कर. इथे बसलेल्या शालिनीला मिसेस सिंग म्हणाल्या आणि त्यांनी तिच्या ताटात सँडविच ठेवायला सुरुवात केली व एका ग्लासमध्ये ज्यूस ओतले. विक्रमनेही नाश्ता सुरू केला होता. बाळा, आज मुंह दिखाईचा विधी आहे, म्हणून शालिनीला तुला सलूनमध्ये घेऊन जायला हवं. मी त्याच्यासाठी सगळी तयारी करून ठेवली आहे. एक मोलकरीण तिच्यासोबत जाईल. तुम्ही तिला तिथे सोडून तुमच्या सलूनमध्ये जा. मिसेस सिंग यांच्या सूचना ऐकून विक्रमने होकारार्थी मान डोलावली. थोड्या वेळेत नाश्त्यानंतर ते सर्वजण उठले. शालिनी विक्रमसोबत खोलीत आली. मिसेस सिंग बाकीच्या तयारीमध्ये व्यस्त होत्या. शालिनीला फेशियल, मॅनिक्युअर आणि पेडिक्युअर सेवा देण्यासाठी एक मुलगी आली होती. मला गुदगुल्या होत आहेत. ती मुलगी तिचे मान चोळू लागताच ती खुदकन हसली. फोनवर कुणाशी तरी बोलत असलेला विक्रम तिच्या बोलण्यावर हसला. तिच्या निरागसपणावर ती मुलगीसुद्धा आपले हसू आवरण्याचा प्रयत्न करत होती. शालिनीला खरंच या सगळ्याची गरज नव्हती, पण श्रीमती सिंग यांना शालिनीचे सौंदर्य खुलून दिसावे असे वाटत होते. तिच्या निरागसपणा आणि सौंदर्यामुळे त्यांनी एका मध्यमवर्गीय कुटुंबातील शालिनीशी आपल्या मुलाचे लग्न केले होते.
त्यांना चांगलेच माहीत होते की यामुळे त्यांच्या मुलाला त्याच्या भूतकाळातील दुःखे आणि विचारांवर मात करण्यास मदत होईल. ती इतकी सुंदर आणि निरागस होती की ती कोणाचेही मन जिंकू शकली असती. त्या मुलीने त्यांचे काम पूर्ण केल्यावर विक्रम तिला पार्लरमध्ये घेऊन गेला. त्याने तिच्यासोबत एक दासी ठेवली होती आणि तो तयार होण्यासाठी निघून गेला. मिसेस सिंग यांनीही आपली तयारी पूर्ण केली होती आणि त्याही पार्लरमध्ये निघून गेल्या होत्या. मोदी खायचा कार्यक्रम जोरात सुरू होता. शालिनी आणि विक्रम एकत्र खूप सुंदर दिसत होते. सर्वांनी त्यांचे कौतुक केले. शालिनीचे काका आणि काकूही कार्यक्रमाला उपस्थित होते. शालिनीचे नशीब पाहून तिच्या काकूला क्षणभर मत्सर वाटला. पण तिच्याकडून सुटका झाल्याने त्यांना खूपच समाधान वाटले. श्रीमती सिंग यांनी आनंदाने पाहुण्यांचे स्वागत केले. काही लोकांनी अप्रत्यक्षपणे विक्रमच्या पहिल्या पत्नीबद्दल विचारले, पण श्रीमती सिंग यांनी कठोर उत्तरांनी त्यांना शांत केले. शालिनी एखाद्या निरागस बाहुलीसारखी दिसत होती आणि विक्रमसोबत मंचावर बसली होती. विक्रमची नजर नकळत तिच्या सुंदर चेहऱ्यावर फिरत होती, तर शालिनी मात्र शांत राहिली. ती कोणत्याही काळजीशिवाय मोदीखाई सोहळ्याचा आनंद घेत होती. थोड्या वेळाने जेवण सुरू झाले. जेवण झाल्यावर पाहुणे हळूहळू निघू लागले. शालिनीचे काका आणि काकूही तिला भेटून घराकडे निघाले. झोपेने शालिनीचे डोळे जड होऊ लागले. म्हणून मिसेस सिंग यांच्या विनंतीवरून विक्रम तिला घरी घेऊन आला. ती पलंगावर कोसळली. विक्रम कपडे बदलायला वॉशरूममध्ये गेला. तो बाहेर आला तेव्हा शालिनी झोपलेली होती. त्याने होकारार्थी मान हलवली आणि जवळ येऊन काळजीपूर्वक तिचे दागिने काढले. तिला स्पर्श करताच विक्रमला एक विचित्र संवेदना जाणवली. तिचा चेहरा थेट त्याच्या काळजाला भिडला. त्याने नकळतपणे तिच्या चेहऱ्यावरून केस बाजूला सारले. तो तिच्यापासून दूर झाला आणि त्याने हळुवारपणे तिच्या कपाळाचे चुंबन घेतले. झोपेतच तिने हलकीशी हालचाल केली आणि ती वळली. विक्रमचा हात तिच्या हातात गेला, ज्यामुळे त्याच्या ओठांवर हलकेसे स्मित उमटले. त्याने हळुवारपणे शालिनीचा हात त्याच्या हातातून सोडवला, दिवा बंद केला आणि तिच्या शेजारी आडवा झाला. जड लेहंग्यामुळे अस्वस्थ होऊन ती तळमळत होती. विक्रमने तिला उठवून कपडे बदलायला सांगण्याचा विचार केला, पण ती गाढ झोपलेली पाहून त्याने आपला विचार पुढे ढकलला. तो कपाटाकडे गेला. तिचा एक साधा सूट बाहेर काढला आणि तिच्याजवळ आला. आता तो जे करणार होता त्यासाठी खूप संयमाची गरज होती. त्याने हळुवारपणे तिचा हात धरला. त्याचा वेग वाढला आणि दिवा बंद केला आणि तिने लेहंग्यावर घातलेल्या कुर्त्याची नाडी सोडली. त्याचे मन अस्वस्थ झाले होते आणि त्याचे हात जणू निष्प्राण होत होते. एका झटक्याने त्याने तिला त्या जड पोशाखातून मुक्त केले आणि एक साधा सूट घातला. त्याच्या भावना विजेच्या धक्क्यासारख्या होत्या आणि तो स्वतःला आवरू शकत नव्हता. ती गाढ झोपेत असल्यामुळे तिला काहीच जाणवत नव्हते. तो उठला आणि तिचा जड पोशाख परत कपाटात ठेवला आणि तिच्या शेजारी झोपून दिवसभराच्या थकव्यामुळे झोपेच्या ढगाआड हरवून गेला आणि लवकरच झोपी गेला. जेव्हा शालिनीचे डोळे उघडले तेव्हा ती विक्रमच्या शेजारी झोपलेली होती. तिने झोपेने जड झालेले डोळे उघडले आणि उठून बसली. तो गाढ झोपेत होता. जेव्हा तिची नजर तिच्या कपड्यांवर गेली तेव्हा क्षणार्धात तिला आठवले की काल रात्री ती तशीच झोपी गेली होती. मग तिचे कपडे कोणी बदलले होते? विक्रमचा विचार मनात येताच जणू तिच्या अंगातून विजेचा प्रवाहच गेला. अवघडल्यासारखे वाटून ती पटकन उठली आणि वॉशरूममध्ये स्वतःला कोंडून घेतले. थोड्या वेळाने जेव्हा ती बाहेर आली तेव्हा विक्रमसुद्धा जागा झाला होता. तुम्ही माझे कपडे बदलले का? तिने मान खाली घालून विचारले. तिचे बोलणे ऐकून विक्रमचे डोळे पूर्णपणे उघडले. मग रात्रीचे सर्व काही आठवून त्याने एक दीर्घ श्वास घेतला. हो, तू झोपी गेली होतीस आणि जड कपड्यांमुळे तुला अस्वस्थ वाटत होते, म्हणून मी ते बदलले. तो सामान्य स्वरात शांतपणे म्हणाला. त्यालाही तयार होऊन पोलीस स्टेशनला जायचे होते. तो एसीपी विक्रम सिंग होता, ज्याला सगळे घाबरत होते. पण शालिनीसाठी तो एक सांत्वन देणारी सावली होता. म्हणजे तू मला पाहिलंस? तुला लाज वाटते का? वॉशरूममध्ये जाणाऱ्या त्याला शालिनीच्या थरथरत्या आवाजाने थांबवले. शालिनीचे शब्द ऐकून त्याच्या चेहऱ्यावर रागाची लाट पसरली. तो लालबुंद चेहऱ्याने मागे वळला. काय मूर्खपणा करते आहेस? तुला कळतंय का तू काय बोलत आहेस? त्याला इतकं रागवलेला पाहून ती घाबरली. तिचा घाबरलेला चेहरा पाहून विक्रमने स्वतःला सावरण्याचा प्रयत्न केला. मी काही पाहिलं नाही शालिनी. दिवे बंद होते आणि मी डोळे मिटून घेतले होते. ठीक आहे, माफ करा. तुम्ही लाईट बंद केली होती हे मला कसं कळणार? ती निरागसपणे म्हणाली आणि विक्रमने होकारार्थी मान हलवली व तो वॉशरूममध्ये गेला. त्याला उशीर होत होता. मला वाटतंय तुम्ही रागावला आहात. तो उत्तर न देता निघून गेल्यामुळे ती स्वतःशीच बोलू लागली. तिनेही तोंड वाकडे करून आपले रेशमी केस नीट करायला सुरुवात केली आणि थोडासा मेकअप केला. तिला नेहमीच छान तयार व्हायला आवडायचे. थोड्या वेळाने विक्रम त्याच्या पोलिसाच्या गणवेशात बाहेर आला. शालिनी फक्त त्याच्याकडे पाहतच राहिली. तो इतका देखणा दिसत होता की तो तिचा नवरा आहे यावर क्षणभर तिचा विश्वासच बसत नव्हता. तिची नजर चुकवत विक्रम पुढे आला आणि त्याने तिच्या चेहऱ्यासमोर हात हलवला, ज्यामुळे ती दचकली. काय झालं? कशाला अशी बघते आहेस? त्याने भुवया उंचावत विचारले. तर ती अचानक स्वतःला सावरू लागली. काही नाही.
मी या पोलिसांच्या गणवेशात खूपच देखणे दिसता. ती हसली आणि थोड्या वेळापूर्वीचा विक्रमचा राग नाहीसा झाला. तोही हसला. चल नाश्त्यासाठी खाली जाऊया. तो तिला खाली घेऊन गेला. माहीत आहे का, तुझ्या नवऱ्याने तुझ्या नकळत दुसरं लग्न केलंय आणि त्याची बायको खूप लहान वयाची आणि खूपच सुंदर आहे. ती 17 वर्षाचीच आहे. अर्जुनचे हे बोलणे ऐकून नयनाच्या अंगात जणू आगच चढली. ती स्वतः एक मोठी फसवणूक करणारी होती, पण विक्रम सिंगकडून झालेला कोणताही विश्वासघात तिला सहन होत नव्हता. हे सगळं तुला कसं कळलं आणि त्यांचं लग्न कधी झालं? तिने रागाने विचारले आणि ड्रेसिंग टेबलवर आपले नेल पॉलिश आपटले. मला हे एका मित्राकडून कळलं. काल तिथे रिसेप्शन होतं म्हणून त्याला बोलावलं होतं, अर्जुन म्हणाला. नयनाच्या मनात रागाची ठिणगी पेटली. तू इतका का रागवली आहेस? तू जागा रिकामी केलीस आणि दुसरं कोणीतरी आलं, नाहीतर आज विक्रम सिंग तुझ्या हातात असता. त्याचं तुझ्यावर इतकं प्रेम होतं की तो दुसऱ्या कोणाचा विचारही करू शकत नव्हता, पण तुझ्या हट्टीपणाने आणि दुराग्रहाने सगळं काही उद्ध्वस्त केलं. अर्जुन रागाने म्हणाला. नयनाचा चेहरा रागाने लाल झाला होता. ती स्पष्टपणे म्हणाली, तो तिचा विश्वासू होता आणि त्यामुळेच ती सिंग हवेलीतून निसटून मॉडेलिंगच्या जगात आली होती. त्या दोघांच्या विचारसरणी आणि धूर्तपणा सारखाच होता. विक्रम सिंग एक साधा आणि प्रामाणिक माणूस. तो नयनाने तिच्या सौंदर्याचा कोणत्याही फायद्यासाठी वापर करावा असे कधीही इच्छित नव्हता. त्याला तिला जगापासून दूर ठेवून स्वतःच्या जवळ ठेवायचे होते, पण नयनाला तिच्या सौंदर्याचा खूप अभिमान होता. तिला एक यशस्वी अभिनेत्री बनून सर्वांनी तिची प्रशंसा करावी असे वाटत होते, पण विक्रम सिंगला हे अजिबात आवडले नाही. म्हणून तिने त्याच्या प्रतिष्ठेला पायंदळी तुडवले आणि त्याने तिला दिलेल्या आदराच्या सीमा ओलांडल्या. स्वतः एसीपी असूनही विक्रम सिंगला तिला शोधायचे असूनही ते शक्य झाले नाही. धक्का इतका खोल होता की तो सर्वांपासून लपून राहू लागला. काही महिन्यांनंतरही जेव्हा विक्रम सिंग नयनाने दिलेल्या वेदनेतून सावरू शकला नाही, तेव्हा मिसेस सिंगने त्याचे पुन्हा लग्न लावून देण्याचा निर्णय घेतला. मग मी आणखी काय करू शकले असते? तूच मला मॉडेलिंगच्या जगात यायला प्रवृत्त केलंस, ती त्याला खडसवून म्हणाली. काय? मी तुला कधी प्रवृत्त केलं? तू तुझ्या स्वतःच्या इच्छेने मॉडेलिंगच्या जगात आलीस. मी फक्त तुला मदत केली. त्यामुळे मला दोष देऊ नकोस. तिच्या आवाजाच्या सुराने चिडून अर्जुन म्हणाला. आतून तिला अस्वस्थ वाटत होते. तिने ठरवले होते की काहीही झाले तरी ती विक्रमकडे परत जाईल. ती त्याला दुसऱ्या कोणाकडेही जाऊ देऊ शकत नव्हती किंवा कोणा दुसऱ्याचेही होऊ देऊ शकत नव्हती. नाश्त्यानंतर विक्रम पोलीस स्टेशनला गेला आणि मिसेस सिंग त्यांच्या खोलीत गेल्या होत्या. शालिनीने संपूर्ण सिंग विल्याचे काळजीपूर्वक निरीक्षण करण्यास सुरुवात केली, जो एका सुंदर वाड्यासारखा दिसत होता. ती प्रत्येक गोष्ट स्पर्श करून न्याहाळत होती. हे आता तिचं घर आहे यावर तिचा विश्वासच बसत नव्हता, कारण ती नेहमीच मोडक्या तोडक्या घरात राहिली होती आणि तिथेही तिला नेहमी तिच्या काकूच्या टोमण्यांना सामोरे जावे लागत होते. लहानपणीच तिचे आई वडील तिला सोडून गेले होते. तिच्यापासून सुटका करून घेण्यासाठी तिच्या काकूने विक्रम सिंगचा लग्नाचा प्रस्ताव लगेचच स्वीकारला होता. या निर्णयाबद्दल शालिनी खूप साशंक होती, पण आता ती अत्यंत आनंदी होती. विक्रम सिंग ज्याच्या व्यक्तिमत्वात असे आकर्षण होते की शालिनी नकळतपणे त्याच्याकडे ओढली जात होती. ती हळूहळू त्याच्या प्रेमात हरवून जात होती. बराच वेळ थांबून घराची पाहणी केल्यावर ती परत तिच्या खोलीत गेली. ती खूप थकली होती म्हणून थोडा वेळ झोपली. दुपारी जेव्हा तिला जाग आली तेव्हा जेवणाच्या वासाने तिला बाहेर यावेसे वाटले. जेव्हा ती बाहेर आली तेव्हा नोकर जेवण बनवत होते, कारण विक्रम नेहमीच दुपारी घरी जेवायचा. मिसेस सिंग तिला पाहून हसल्या. ये शालिनी, माझ्यापाशी बस. मिसेस सिंग तिला प्रेमाने म्हणाल्या आणि त्या तिच्यासोबत दिवाणखान्यातील सोफ्यावर बसल्या. आणि सांग, तू काय करायचीस? कोणत्या वर्गात होतीस? त्यांनी प्रेमाने विचारले. लग्नानंतर थकव्यामुळे त्या तिला जास्त वेळ देऊ शकल्या नव्हत्या. हो, मी 9वीत होते. पण त्यानंतर काकूने मला शाळेत जाऊच दिले नाही. ते म्हणाले की फी खूप जास्त आहे, ती निरागसपणे म्हणाली आणि मिसेस सिंग हसल्या. काहीच हरकत नाही. आजपासून तू माझी मुलगी आहेस. विक्रम तुला शाळेत प्रवेश मिळवून देईल. तू तुझं शिक्षण पूर्ण कर. मिसेस सिंग म्हणाल्या आणि शालिनीचा चेहरा उजळला. तिला शाळेत जायला खूप आवडत असे. काय? तुम्ही खरंच सांगताय? मी माझं शिक्षण सुरू करू शकते? तिला विश्वास बसत नव्हता आणि तिने पुन्हा विचारले. मिसेस सिंग यांनी होकारार्थी मान डोलावली आणि तिला लहान मुलासारखी मिठी मारली. मिसेस सिंग यांना तिचा निरागसपणा खूप आवडत असे. तेवढ्यात विक्रमसुद्धा पोलीस स्टेशनमधून घरी आला. त्या दोघींना तशा मिठीत पाहून तो हलकेच हसला. काय झालं? सासू आणि सुनेमध्ये खूप प्रेम फुलत आहे, तो गोड उपहासाने म्हणाला आणि शालिनी मिसेस सिंग सोबत हसायला लागली. प्रेम का नसावं? मी माझ्या मर्जीने शालिनीशी तुझं लग्न केलं आहे आणि ती इतकी निरागस आहे की मी आपोआप तिच्या प्रेमात पडते. मिसेस सिंग म्हणाल्या. हो, अर्थातच. ती किती निरागस आहे हे मला चांगलंच माहीत आहे. खोलीत तिचं स्पष्ट बोलणं तुम्ही कधी ऐकलं तर तुम्हाला कळेल की ही बाई किती निरागस आहे. विक्रम स्वतःशीच पुटपुटला. काय झालं विक्रम? काही बोललास का?
त्याला पुटपुटताना पाहून मिसेस सिंग यांनी विचारले, "नाही आई, मी फक्त कपडे बदलून परत येतो." त्याने गणवेशाकडे बोट दाखवला आणि तो वर आपल्या खोलीत गेला. "बाळा, तू पण विक्रमच्या मागे जा, त्याला काही लागलं तर दे," मिसेस सिंग म्हणाल्या आणि ती त्याच्या मागे खोलीत गेली. आत शिरताच तिला डोळे मिटावे लागले. विक्रम गणवेश काढत होता. त्याने शर्ट घातला नव्हता आणि पॅन्टची झीप उघडत होता. मूर्ख मुलगी, येण्यापूर्वी दार ठोठायचे. तो तिला रागावला आणि शर्ट घालू लागला. "मी खरं सांगते, मी काही पाहिलं नाही. मी माझे डोळे मिटले होते." डोळ्यांवरून हात काढत आणि लहान मुलासारखा चेहरा करत ती म्हणाली. विक्रमना न कळत हसू फुटले. "आता का हसत आहात?" ती हिरमुसलेल्या चेहऱ्याने त्याच्या जवळ आली. तेव्हा अचानक तिचा पाय जमिनीवर घसरला. ती तोंडावर पडणार होती. तेवढ्यात विक्रमने लगेच हात पुढे करून तिला सावरले. तिचे नाजूक शरीर त्याच्या मिठीत आले आणि क्षणभर दोघांचाही श्वास थांबला. शालिनीचे लांब रेशमी केस धबधब्याप्रमाणे तिच्या खांद्यावरून खाली ओघळत होते आणि त्याचा मंद सुगंधाने विक्रम वेडा झाला होता. त्या पडण्यातून वाचल्याबद्दल शालिनीने देवाचे आभार मानले. काही क्षणानंतर अखेर विक्रमने त्याच्या मनातील इच्छा मान्य केली आणि तिला घट्ट मिठी मारली. शालिनीच्या हृदयाचा ठोका चुकला. ती त्याच्या स्पर्शात हरवून गेली होती, तर तो तिच्या सौंदर्यात पूर्णपणे हरवून गेला होता. तिच्या नाजूक शरीराच्या कोमल नाजूक भागांना स्पर्श करत होता आणि एक प्रकारची नशा त्याला घेरत होती. त्याला असे वाटत होते की वर्षानुवर्षे अस्वस्थ असलेल्या त्याच्या हृदयाला जणू अथांग शांतता मिळत आहे. त्याचे प्रेम असलेल्या नयनासोबत राहूनही त्याला ही शांती कधीच मिळाली नव्हती. पण तिच्यावर प्रेम नसतानाही तिच्या कोमल उपस्थितीने त्याला शांती मिळत होती. "आता मला सोडा." तो तिला सतत मिठी मारून होता. जेव्हा त्याच्या घट्ट पकडीने शालिनीला गुदमरल्यासारखे वाटू लागले, तेव्हा ती अचानक बोलली. तिच्या आवाजाने दचकून तो भानावर आला आणि वॉशरूममध्ये स्वतःला कोंडून घेतले. शालिनीचे छोटेसे हृदय अजूनही धडधडत होते. या भावना नेमक्या काय आहेत हे तिला समजतच नव्हते. पण जेव्हा जेव्हा विक्रम तिच्या जवळ यायचा तेव्हा एक विचित्र रोमांच तिला व्यापून टाकायचा. आपुलकीची भावना पसरू लागायची. जेव्हा विक्रम तिला स्वतःच्या जवळ ओढायचा तेव्हा तिला स्वतःलाही ते आवडायचे. आजही विक्रमच्या स्पर्शाची आठवण येऊन ती लाजेने लाल होत होती. रात्रीच्या चहानंतर तो लॅपटॉपवर काम करत बसला होता. तेव्हा शालिनी त्याच्याकडे आली. "काय करत आहात?" त्याला कामात पूर्णपणे मग्न पाहून तिने थोड्या नाराजीने आणि उत्सुकतेने विचारले. "काही नाही, मी ऑफिसचं काम करतोय." तो अगदी थोडक्यात म्हणाला आणि पुन्हा स्क्रीनवर लक्ष केंद्रित करू लागला. "काम नंतर करा. चला आपण सिनेमा बघूया. मला कंटाळा येतोय," ती रुसून सौम्यपणे आणि आशावादी स्वरात बोलली. विक्रमने तिच्याकडे एक नजर टाकली. तिच्या चेहऱ्यावर कंटाळा आणि किंचित नाराजी स्पष्ट दिसत होते. "मी सध्या काम करतोय. हे महत्त्वाचे आहे. आपण नंतर पाहू," तो गंभीरपणे म्हणाला आणि पुन्हा आपल्या लॅपटॉपकडे वळला. शालिनी मनातल्या मनात रुसून त्याच्याकडे पाठ करून एका कुशीवर आडवी झाली आणि तिचा तो मूक राग पाहून विक्रमला खूप वाईट वाटले. त्याने पटकन आपले काम संपवून लॅपटॉप बंद केला. "उठ शालिनी, चल. मी आता फ्री आहे," तो हळू आवाजात म्हणाला. शालिनीच्या चेहऱ्यावर लगेचच एक गोड हास्य परत आले आणि ती आनंदाने उठून बसली. "कोणता चित्रपट बघायचा आहे?" विक्रमने विचारले आणि तिने जराही न डगमगता उत्तर दिले, "हॉरर." तिने चित्रपटाचे नाव सांगितले. "बघ, जर तुला रात्री भीती वाटली तर मला सांगू नकोस." तिचा भित्रा स्वभाव चांगलाच ओळखून विक्रमने तिला हळुवारपणे बजावले. "मला भीती वाटत नाही. चला बघूया." ती पूर्ण धैर्याने किंचित निरागस उत्साहाने म्हणाली. चित्रपट सुरू झाला आणि थोड्याच वेळात एका वेगवान भयपटाचे दृश्य समोर येताच शालिनी भीतीने अचानक उडी मारून थेट विक्रमच्या मांडीवर येऊन बसली. विक्रम क्षणभर पूर्णपणे हादरून गेला. जणू त्याचे हृदयच थांबले होते. "शालिनी, तू काय करत आहेस? जागेवरच बस. तू माझ्याजवळ का आलीस?" तो स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करत म्हणाला. पण तिच्या आवाजात रागापेक्षा भीतीच जास्त होती. "नाही, मला भीती वाटत नाही," ती निरागसपणे आणि चिंतेने बोलली. तिचा आवाज किंचित थरथरत होता. "मी तुमच्या शेजारीच बसते," ती आग्रहाने आणि एक उसासा टाकत म्हणाली. जणू काही तीच तिची एकमेव सुरक्षित जागा होती. "ठीक आहे, मग आपण हा चित्रपट पाहायला नको?" विक्रमने चित्रपट बंद करण्याचा प्रयत्न केला, पण ती अचानक ओरडली की तिला तो पाहायचा आहे. तो हतबल होऊन हादरला. मग जेव्हा आणखी एक भयानक दृश्य सुरू झाले तेव्हा घाबरलेली शालिनी पुन्हा त्याच्या छातीला बिलगली. तिने आपले हात त्याच्या गळ्याभोवती घट्ट आवळले. "शालिनी, तू जर इतकी घाबरली आहेस तर पाहू नकोस. तू माझ्या संयमाची परीक्षा का घेत आहेस?" यावेळी तो जरा अधिक गंभीर स्वरात बोलला. हे ऐकून शालिनी घाबरली आणि तिने स्वतःच चित्रपट बंद केला. तिने त्याला एक स्मित हास्य दिले, ज्यामुळे विक्रमने सुटकेचा निश्वास टाकला. "चल आता झोप. मलाही झोप येत आहे. लॅपटॉप खाली ठेव," तो म्हणाला. त्याने नुकताच दिवा बंद केला होता. तेवढ्यात शालिनी अचानक किंचाळत जागी झाली. विक्रमने लगेच दिवा लावला. "काय झालं? का किंचाळत आहेस?" तिच्याकडे रोखून पाहत त्याने विचारले.
तिच्या अचानक किंचाळल्याने तो क्षणभर दचकला होता. दिवा बंद करू नका, मला भीती वाटते, ती रडत रडत म्हणाली. विक्रम रागाने कुरकुरत पलंगावर आडवा झाला. हॉरर मूव्ही पाहण्याआधी विचार करायला हवा होतास. आधी तू किती शूरपणा दाखवत होतीस, आता अंधारालाही घाबरतेस, तो कठोरपणे म्हणाला. त्याचा कठोरपणा पाहून शालिनीच्या डोळ्यात पाणी तरळले. तिला रडताना पाहून विक्रमच्या हृदयात अचानक अस्वस्थता दाटून आली आणि काहीही न बोलता त्याने तिला जवळ ओढले, आपल्या सावलीत घेतले. ठीक आहे, रडू नकोस, मी आता काहीही बोलणार नाही, तो तिला लहान मुलासारखा कुरवाळू लागला. माझ्यावर कोणीही प्रेम करत नाही, तुम्ही सुद्धा मला सतत ओरडत असतात, डोळ्यातून अश्रू काढत ती हे म्हणाली. आणि इतके कठोर असल्याची काय गरज होती, असा विक्रमने स्वतःलाच दोष दिला. माझं तुझ्यावर प्रेम असूनही तू रडायला लागतेस. एक पुरुष काय करू शकतो, तू माझ्यावर कधी प्रेम केलंस, आश्चर्याने ती म्हणाली. आपण लग्नाच्या रात्री प्रेम केलं होतं बरोबर, तेव्हा तू रडायला लागली होतीस. म्हणूनच आता माझं तुझ्यावर प्रेम नाही. विक्रमचे शब्द ऐकून ती रडायला विसरली आणि लाजून लाल झाली. तिच्या चेहऱ्यावरची लाजेची लाली पाहून विक्रमला ती खूपच सुंदर वाटली. मग सांग, जर तू रडणार नसशील तर मी तुझ्यावर प्रेम करायला तयार आहे. विक्रम तिला पुन्हा म्हणाला. निघा जा, तुम्ही खूप घाणेरडे आहात. जेव्हा तुम्ही असं प्रेम करता तेव्हा मला खूप लाज वाटते. शालिनी लाजेने भिजून गेली आणि पांघरुणात लपली. तिची चतुराई ओळखून विक्रमने तिच्या अंगावरून पांघरून काढले. आज तू सुटू शकणार नाहीस, लग्नाच्या रात्री सुद्धा तू झोपून गेलीस. त्याने तिचा मनगट धरलं आणि तिच्यावर झडप घातली. ती थेट त्याच्या मजबूत छातीवर आदळली. दोघांच्याही हृदयाचे ठोके एकाच वेळी जोरात पडू लागले. विक्रम बेधुंद झाला. शालिनीच्या संपूर्ण शरीरातून विजेचा प्रवाह गेल्यासारखे झाले. तो आपल्या खोट्या आणि मूर्खपणाने शालिनीला अस्वस्थ करत होता. पुढे जाण्यापासून स्वतःला रोखणे त्याला जवळजवळ अशक्य झाले होते. आपल्या तीव्रतेची शक्ती तिच्यावर दाखवून त्याला तिला तोडायचे नव्हते. ती अजून खूप लहान होती, पण तोही एक पुरुष होता. स्वतःला किती दिवस सावरू शकत होता, तेही आपल्या समोर. आपल्याला हवीहवीशी वाटणारी व्यक्तीला पाहून शालिनी खरंच खूप निरागस होती. तो तिच्यावर खरंच खूपच प्रेम करू लागला होता. मिसेस सिंग दुपारच्या जेवणाची तयारी करण्यात व्यस्त होत्या. तेव्हा कुणाच्या तरी टाचांच्या टिकटिक आवाजाने तिचे लक्ष वेधले. स्वयंपाकघरातून बाहेर येताच त्या स्तब्ध उभ्या राहिल्या. नैना त्यांच्यासमोर उभी होती. तिच्या डोळ्यात द्वेष भरलेला होता. तू इथे पाऊल ठेवण्याची तुझी हिंमतच कशी झाली? आपल्या कुटुंबाच्या प्रतिष्ठेला ठेच लागल्याने मिसेस सिंग तिच्यावर गुरगुरल्या. हे माझं घर आहे आणि मला येथे येण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. तिच्या स्वरात तोच जुना हट्टीपणा होता. मिसेस सिंग यांना तिच्या थोबाडीत मारावीशी वाटली. तू हा हक्क गमावला आहेस, त्यामुळे इथून निघून जा, नाहीतर मी तुला धक्के देऊन बाहेर काढेन. तिच्या स्वरामुळे मिसेस सिंग यांनी भुवया चढवल्या. मला इथून कोणीही हाकलून देऊ शकत नाही. मला भरीव नुकसान भरपाई देण्याची तुमची हिंमत आहे का? लग्नाच्या वेळी ठरले होते की जर आम्ही वेगळे झालो तर तुम्ही वधूच्या मासिक खर्च द्याल किंवा एक रकमी 5 कोटी रुपये द्याल. 5 कोटी रुपये? नैनाने मिसेस सिंग यांच्या दुखत्या जागेवर हात लावला होता. त्या कणल्या. तू हा हक्क देखील गमावला आहेस. इथून चालती हो, त्या रागाने ओरडल्या. पण त्याचा नैनावर काहीही परिणाम झाला नाही. ती पूर्वीसारखी शांतपणे तिथे उभी राहिली होती. नैना काही बोलण्याआधीच तिला पाहून थक्क झालेला विक्रम तिथे आला. त्याला पाहताच नैना त्याच्या दिशेने धावली. तर जिन्यावर उभी असलेली शालिनी हादरून गेली होती. बघ विक्रम, आंटी मला या घरातून हाकलून देत आहेत. मी परत आले आहे. माझ्या चुकीबद्दल मला मनापासून वाईट वाटते. कृपया मला माफ कर. तिने खोट्या अश्रूंनी विक्रमचे मन जिंकण्याचा प्रयत्न केला, पण तो निश्चल उभा होता. त्याला परिस्थिती समजायला काही क्षण लागले. विक्रम, मला माफ कर, माझ्याकडून चूक झाली. मी परत आले आहे आणि मी तुला पुन्हा कधीही सोडून जाणार नाही. नकळतपणे त्याला मिठी मारत ती म्हणाली. क्षणभर शालिनीचे हृदय थांबले. जणू काही तिच्या हृदयात अनेक बाण घुसले होते. ती विक्रमला कोणासोबतही वाटून घेऊ शकत नव्हती. तिचे निरागस हृदय कळमळत होते. मिसेस सिंग नैनाचा हा नाटकीपणा तिरस्काराने पाहत होत्या. विक्रम, तू काहीच का बोलत नाहीयेस? काहीतरी बोल, इतका शांत का आहेस? तू मला माफ करणार नाहीस का? तुझ्या नैनाला, जिच्यावर तू इतकं जीवापाड प्रेम केलंस, आता ती त्याला भावनिकरित्या कमजोर करण्याचा प्रयत्न करत होती. तू का आली आहेस इथे? ज्या दिवशी तू माझ्या घराची पायरी ओलांडलीस त्याच दिवशी तुझा विक्रम मेला. तिला स्वतःपासून जबरदस्तीने दूर ढकलत तो म्हणाला. नैना अडखळली आणि जमिनीवर पडली. माझ्याकडून खूप मोठी चूक झाली. कृपया मला माफ कर. मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही. तिचे थरथरते शब्द आणि तिच्या चेहऱ्यावरचे अश्रू विक्रमच्या हृदयाला हलकेच भिडले. पण तो शांत, थंड नजरेने नैनाकडे पाहत राहिला. माझ्याकडून खरंच चूक झाली. तुला शिक्षा करायची असेल तर कर, पण कृपया मला पुन्हा तुझ्यापासून दूर नेऊ नकोस.
नयनाने हात जोडले. तिच्या आवाजात एक खोल विनवणी होती आणि डोळ्यात खराखुरा कोमलपणा होता. विक्रमने क्षणभर तिच्याकडे पाहिले. अशा चुका माफ करण्याच्या लायकीच्या नसतात नयना. तू माझ्या विश्वासाचा घात केला आहेस, तो रागाने म्हणाला आणि त्याच्या या बोलण्याने मिसेस सिंग आणि शालिनी दोघांनाही एक विचित्र दिलासा मिळाला. मला एक संधी दे विक्रम. मी तुला खात्री देते की मी तुझी आहे आणि नेहमीच तुझीच राहीन. नैना गुडघे टेकून गयावया करू लागली. विक्रमचे डोळे गोंधळाने भरले होते, पण त्याचे हृदय राग आणि जुन्या वेदनेने खदगदत होते. नैनाचा आवाज थरथरत होता. तिची बोटे जमिनीवर अशी वाजत होती जणू तिच्या संपूर्ण अस्तित्वावर एखाद्या वस्तूचे ओझे होते. विक्रमने एक दीर्घ श्वास घेतला. त्याच्या चेहऱ्यावर कठोरपणाचे स्पष्ट भाव होते आणि त्याच्या मनात हृदयभंगाचा संघर्ष सुरू होता. पण त्याने तिला माफ करायला नको होते. पण तिची परिस्थितीमुळे तो क्षणभर कमजोर झाला. अश्रू, शब्द आणि खाली झुकलेल्या नजरा या सगळ्यातून एक कहाणी सांगितली जात होती. हळूहळू त्याचं मन नरम पडू लागलं. त्याने काही क्षण नैनाकडे पाहिलं, मग पुढे जाऊन तिला उचलून घेतलं. नैना, ही शेवटची संधी आहे. जर असं पुन्हा घडलं तर क्षमेला जागा राहणार नाही. उचकी देत नैनाने मान डोलावली आणि विक्रमला मिठी मारली. हे दृश्य पाहून शालिनीचा श्वास थांबला. जर मिसेस सिंग आणखीनच संतापल्या. विक्रम, तू हे काय करतोयस? या निर्लज्ज बाईला माफ करतोयस का, जिने तुझ्या आत्मसन्मानाला आव्हान दिलं आणि तुला सोडून गेली? त्या रागाने म्हणाल्या. विक्रमने त्यांचं बोलणं शांतपणे ऐकलं. एक दीर्घ श्वास घेतला आणि पुढे सरकला. मम्मी, मला माहीत आहे की नैनाने चूक केली आहे, पण तिने तिची चूक कबूल केली आहे. मला तिला एक संधी द्यायची आहे. मिसेस सिंग यांनी आपल्या मुलाकडे रागाने आणि अविश्वासाने रोखून पाहिले. विक्रम, तुला माहीत नाही ही मुलगी पुन्हा तुझा विश्वासघात करेल. आज ती माफी मागते, उद्या पुन्हा तेच करेल. मी तिला या घरात कधीही राहू देणार नाही. विक्रमचा स्वर ठाम झाला, पण तरीही त्याच्या मनात आईबद्दल आदर होता. आई, मी तुमच्या प्रत्येक निर्णयाचा आदर करतो, पण हा माझा निर्णय आहे. मी माझ्या पत्नीला आणखी एक संधी देत आहे. मला तुमचा राग समजतो, पण मी माझ्या मनातील विचार स्पष्ट केले आहेत. मिसेस सिंग रागाने वळून निघून गेल्या, पण तिचे ओठ थरथरत होते. तिला काहीतरी बोलायचे होते, पण मुलाचे प्रेम आणि त्याचा दृढ निश्चय यापुढे ती हतबल होती. अखेरीस तिने एक दीर्घ श्वास घेतला आणि कठोरपणे म्हणाली, ठीक आहे, पण लक्षात ठेव विक्रम, जर तिने पुन्हा असे केले तर तू जबाबदार असशील. फक्त तूच. त्या स्पष्ट वक्तेपणाने बोलून निघून गेल्या. तर शालिनी जड पावलांनी वर गेली. जेव्हा नैना तिच्या खोलीत शिरली तेव्हा खिडकीजवळ एक नाजूक मुलगी उभी होती. लखलखत्या सूर्यप्रकाशात जणू चंद्रप्रकाशच पृथ्वीवर उतरला आहे अशा पांढऱ्या वस्त्रात गुंडाळलेली ती एखाद्या सुंदर कलाकृतीसारखी दिसत होती. नयनाची पावले न कळत थांबली. तिची नजर त्या मुलीच्या निरागस चेहऱ्यावर खेळली होती. मऊ त्वचा, मोठे निरागस डोळे आणि काळजाला भिडणारे एक साधे स्मित. क्षणभर तिच्या मनात एक विचित्र अस्वस्थता दाटून आली आणि पुढच्या क्षणी मत्सराच्या तीव्र लाटेने तिला वेढून टाकले. तू कोण आहेस? नयनाचा आवाज थंड आणि संयमी होता. मी शालिनी, विक्रमची दुसरी पत्नी. स्वतःला सावरत शालिनी हळू आवाजात म्हणाली. शालिनीचा स्वर मृदू होता. तिचा चेहरा निरागस होता, पण पण तिच्या याच निरागसतेने नयनाच्या मनातील आगीला अधिकच भडकवले. तिचे डोळे शालिनीवर खिळले होते. जणू काही ती तिला आतून पारखत होती आणि तिचे मन विषारी होत होते. किती शांतपणे म्हणतेस, विक्रमची दुसरी बायको? नयनाच्या ओठांवर एक उपहासात्मक हास्य उमटले. मी कोण आहे हे तुला माहीत तरी आहे का? हो, तू विक्रमची पहिली बायको आहेस. मी तुझ्याबद्दल खूप ऐकलंय, पण आज मी तुला पाहिलं. शालिनी आपले अश्रू रोखण्याचा प्रयत्न करत थरथरत होती. तिचा निरागसपणा कायम होता, पण आतून ती पूर्णपणे खचत होती. नयना एक उपहासात्मक हास्य हसली, ज्यात स्पष्टपणे द्वेष आणि अहंकार भरलेला होता. पहिली, मग समजून घे, मी अशी गोष्ट नाही जी पुसून टाकू शकशील. मी पूर्वी जशी होते तशीच आहे आणि नेहमीच तशीच राहीन. तू फक्त एक सावली आहेस, जिला दुसऱ्या कोणाच्या तरी आयुष्यात जबरदस्तीने ढकललं गेलंय. शालिनीचा चेहरा फिका पडला, पण तिने स्वतःला सावरले. माझा उद्देश आहे, मला कोणालाही दुखवायचं नव्हतं. मला तुझी जागा घ्यायची नव्हती. विक्रमचा निर्णय त्याचा होता, माझा नाही. तिचा आवाज दाटून आला, पण तिने स्वतःला रडू दिले नाही. नयनाने तिच्याकडे असे पाहिले जणू तिचे शब्द हवेत विरून गेले होते. तिच्या डोळ्यातील चिडचिड अधिकच गडद झाली. इतका निरागसपणाचा आव आणू नकोस, नैना कठोरपणे म्हणाली. तुझ्या सौंदर्याने विक्रमला जाळ्यात ओढणं तुझ्यासाठी सोपं जाईल, नाही का? ती तिला टोचून बोलत होती. तेवढ्यात मिसेस सिंग आणि विक्रम खोलीत आले. नैना, तुला शालिनीला काही सांगायची गरज नाही. ती याच खोलीत राहते. तू दुसऱ्या खोलीत जाऊ शकतेस. मी तुझं सामान तिथे पाठवतो, विक्रम म्हणाला, ज्यामुळे नैना संतापली, पण वर शांत दिसत होते. ठीक आहे, मी तिथे राहायला जाते, काही हरकत नाही. चेहऱ्यावर खोटं हसू आणत ती म्हणाली. तिच्या दुपट्टेपणामुळे मिसेस सिंग आणि शालिनी दोघेही थक्क झाल्या. काही क्षणांपूर्वीच ज्या लोकांना ती भेटली होती त्यांच्यावरच तिने गरळ ओरडली होती. विक्रम फ्रेश होण्यासाठी वॉशरूममध्ये गेला आणि नैना रागाने खोलीतून बाहेर पडली. मिसेस सिंग यांनी एक थकलेला उसासा टाकला
आणि शांत उभ्या असलेल्या शालिनीच्या बाजूला येऊन उभ्या राहिल्या. "बाळा, ही तुझी जागा आहे. ती कधीही सोडू नकोस. ती खूप धूर्त बाई आहे. तुला तुला इथून काढण्यासाठी ती पूर्ण प्रयत्न करेल. हे विसरू नकोस की मी मी तुला माझी सून म्हणून आणलं आहे. ती जसं तुझ्याशी वागेन तसंच तूही तिच्याशी वाग. नाहीतर ती तुझ्या निरागसतेचा गैरफायदा घेईल." मिसेस सिंग यांनी तिला मिठी मारली आणि सल्ल्याचा भडीमार केला. शालिनीने फक्त मान हलवली. जेव्हा विक्रम वॉशरूममधून बाहेर आला तेव्हा तिने त्यांचे कपडे काढले आणि ती खाली गेली. रात्रीच्या शांततेत नैना आपल्या खोलीत बसून शालिनीचा विचार करत होती. शालिनीची निरागसता आणि विक्रमची तिच्याशी वाढत जाणारी जवळीक नैनाच्या हृदयात आग लावत होती. तिच्या डोळ्यात द्वेष भडकला होता आणि तिच्या मनात कारस्थानाचे वादळ घोंगावत होते. ही मुलगी माझ्या मार्गातील सर्वात मोठा अडथळा आहे. जोपर्यंत ती आहे ही विक्रम मला कधीही खऱ्या अर्थाने भेटू शकणार नाही. मला काहीतरी करायलाच हवं. तिच्या डोळ्यात एक धोकादायक चमक आणत ती स्वतःशीच म्हणाली. दुसऱ्या दिवशी सकाळी नैनाने शालिनीला बाहेर लॉनवर उभी असलेली पाहिले. ती हसत होती. जणू जगात कोणतेही दुःख नाही. नैनाच्या मनात द्वेषाची आणखी एक लाट उसळली. तिने पटकन एक खोडकर हास्य चेहऱ्यावर आणले आणि ती शालिनीकडे गेली. "शालिनी, मला वाटतं की आपण एकमेकांना थोडं अधिक चांगलं ओळखण्याचा प्रयत्न का करू नये? शेवटी आपण दोघी एकाच घरात राहतो." ती खूप गोड आणि कृत्रिमपणे आनंदी स्वरात म्हणाली. शालिनीला किंचित धक्का बसला, कारण आदल्या रात्री हीच बाई आपला राग व्यक्त करत होती. "ते खूपच छान होईल. आपल्यात कोणतीही कटुता नसावी असं मलाही वाटतं," शालिनीने निरागसपणे उत्तर दिले. नैनाने संधी साधून तिच्या मनात शंकेचे बीज पेरायला सुरुवात केली. "काल रात्री विक्रमसोबत तुझे काही बोलणे झाले का?" तिने निरागसपणे काळजीचे सोंग करत विचारले. पण तिच्या आवाजात एक धूर्तपणा होता. "नाही, ते काल रात्री उशिरा घरी आले. बहुतेक थकले असतील." शालिनी आश्चर्यचकित होऊन म्हणाली. तिला हा प्रश्न का विचारला जात आहे हे तिला कळतच नव्हते. "अरे, मला वाटलं माझ्याशी बोलल्यानंतर तो तुझ्याकडे येईल. तो नेहमीच त्याच्या मनातलं माझ्याशी बोलतो. तुला माहीत आहे ना," नैना उपहासाने म्हणाली. शालिनीच्या हृदयात काहीतरी तुटल्यासारखं झालं आणि नकळतपणे तिला विक्रमबद्दल शंका वाटू लागली. तिने आपली नजर खाली केली, पण काहीच बोलली नाही. "बघ, तू या घरात नवीन आहेस. विक्रमला समजायला थोडा वेळ लागतो, म्हणून काळजी करू नकोस." नैना पुन्हा गोडपणे म्हणाली. तिने शांतपणे होकारार्थी मान हलवली. नैनाला वाटत होते की तिची युक्ती यशस्वी होत आहे आणि ती आतून आनंदी होती की ती हळूहळू शालिनीला कमजोर करणार होती. आणि अशा प्रकारे नैनाचे डावपेच सुरू झाले. जेव्हा मिसेस सिंग आणि विक्रम घरी नसायचे तेव्हा ती शालिनीकडे यायची आणि शालिनीचे निरागस हृदय तुटेल अशा गोष्टी बोलून तिच्या मनात त्याच्याबद्दल संशय निर्माण करण्याचा प्रयत्न करायची. विक्रम त्या दोघींकडे समान लक्ष देत असे, कुणाकडेही दुर्लक्ष करत नसे आणि आपला वेळ त्यांच्यात विभागून देत असे. पण नैनाला त्याच्यावर पूर्णपणे नियंत्रण ठेवायचे होते. तर दुसरीकडे शालिनी शांतपणे विक्रमसोबतचे आपले नाते सांभाळण्याचा प्रयत्न करत होती. विक्रमने तिचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी खाजगी शाळेत प्रवेश मिळवून दिला होता आणि रात्री कामावरून घरी आल्यावर तो तिला शिकवायचा. नैनाला भेटून विक्रम तिच्याकडे आला तेव्हा शालिनी अजूनही पुस्तक घेऊन बसली होती. "पुस्तकान शालिनी, आपण अभ्यास करूया." आपला फोन साईड टेबलवर ठेवून तिच्या शेजारी बसत तो म्हणाला. दिवसभर त्याची आठवण काढणाऱ्या शालिनीने विचार न करता त्याला मिठी मारली. विक्रम क्षणभर चकित झाला. मग त्याच्या चेहऱ्यावर हलकेसे हसू उमटले. "काय झालं शालिनी? तू ठीक आहेस ना?" तो खोडकरपणे म्हणाला आणि तिच्या चमकणाऱ्या कपाळावर चुंबन घेतले. त्याच्या स्पर्शाने ती स्वतःला सावरत त्याला मिठी मारू लागली. "हो, मी ठीक आहे. मला तुमची खूप खूप आठवण येत होती," ती निरागसपणे म्हणाली. विक्रम तिच्या सुंदर चेहऱ्याकडे एकटक पाहत राहिला, ज्यावर अतुलनीय निरागसता होती. "ठीक आहे, तुला माझी आठवण येत होती. मग आता काय करायचं?" तो अर्थपूर्णपणे म्हणाला. शालिनी लाजेने लाल झाली. "काही नाही, आपण फक्त अभ्यास करूया. मला इंग्रजी समजत नाही." तिने पटकन स्वतःला मागे खेचले आणि विक्रमने पुन्हा तिला आपल्या मिठीत घेतले. "आपण नंतर अभ्यास करू, पण आधी आपण थोडं प्रेम करूया," असे म्हणत तो तिच्या गुलाबी ओठांवर झुकला. शालिनी, जी इतके दिवस त्याच्या जवळ येण्यासाठी आतुर होती, ती आज पूर्णपणे त्याच्यासोबत होती. तिच्या पाठिंब्याने विक्रमची उत्कटता आणखीनच तीव्र झाली. ते एकमेकात पूर्णपणे हरवून गेले होते. विक्रमने तिचा दुपट्टा काढला आणि तिच्या मानेवर हलके संवेदनशील स्पर्श पसरवले. ती धुंद होऊ लागली होती. जर तिचे नाजूक रूप पाहून विक्रमच्या भावना वाढत होत्या. त्याने रात्रभर स्वतःला आणि तिला एका शांत भावनेत बांधून ठेवले. तो विचार करत होता की जोपर्यंत शालिनी थोडी मोठी होत नाही तोपर्यंत तो तिच्या जवळ जाणार नाही. पण जेव्हा शालिनी स्वतः त्याच्या मिठीत आली आणि या धुंद क्षणांमध्ये त्याला साथ देऊ लागली तेव्हा तोही स्वतःला थांबवू शकला नाही. त्यांच्या लग्नाला इतके महिने झाले होते आणि इतके महिने तो स्वतःला कसा बांधून ठेवत होता हे फक्त त्यालाच माहीत होते. नैना दररोज त्याला स्वतःकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न करत असली तरीही विक्रम त्याला आता नैनाच्या जवळ राहण्याची ओढ राहिली नव्हती.
आणि आज शालिनीला मिठीत घेऊन तिच्यासोबत घालवलेल्या धुंद क्षणांनी त्याला अथांग शांती दिली होती. शालिनीलाही आज पूर्णपणे परिपूर्ण वाटत होते, जणू काही तिला सर्व काही मिळाले आहे. शालिनी, तुला माहीत आहे की विक्रमला मी बनवलेली खीर खूप आवडते. आज तू माझ्यासोबत का शिकत नाहीस? नैना आत आली तेव्हा शालिनी स्वयंपाकघरात होती. नैना आणि शालिनी यांच्यातील जवळीक हा कोणत्या तरी कटाचा संकेत आहे असे मिसेस सिंग यांना जाणवले, पण घरातील वातावरण बिघडू नये म्हणून त्या गप्प राहिल्या. नक्कीच, मला खूप आनंद होईल, ती तिच्या नेहमीच्या प्रेमळ हास्यासह म्हणाली. नैनाने हुशारीने खीर बनवायला सांगितली. स्वयंपाक करताना ती शालिनीला चुकीचे साहित्य देऊ लागली. ही साखर अजून घाल आणि थोडे केसरही थोडे घाल. शालिनीने विचार न करता नैनाच्या सांगण्याप्रमाणे केले. खीरमध्ये साखर खूप जास्त झाली होती आणि केसर कडू लागत होते. जेवल्यानंतर नैना खीर टेबलावर घेऊन आली आणि सर्वांसमोर शालिनीला हसत म्हणाली, विक्रम, आज शालिनीने तुझ्यासाठी खीर बनवली आहे. चाखून बघ कशी झाली आहे. विक्रमने चमचा उचलून खीर चाखली. त्याचा चेहरा लगेच आंबट झाला, पण तो काहीच बोलला नाही. खीर कशी झाली पटकन सांग विक्रम. हे दृश्य पाहणाऱ्या मिसेस सिंग काळजीने म्हणाल्या, तू स्वतःच चाखून बघ. त्याच्या विनंतीवरून जेव्हा मिसेस सिंगने खीर चाखली तेव्हा तिने लगेच तोंड पुसण्यासाठी टिश्यू घेतला. शालिनीने लाजेने मान खाली घातली होती. तिचे गाल लाल झाले होते आणि डोळ्यात पाणी दाटून आले. नैनाला खूप आनंद झाला. ती तिच्या योजनेत यशस्वी झाली होती. विक्रमलाही कळेल की शालिनी त्याच्या लायकीची नाही. तिने स्वतःशीच विचार केला, ठीक आहे शालिनी, हे सगळं शिकण्याबद्दल आहे. पुढच्या वेळी मी तुझ्यासोबत खीर बनवेन. शालिनीचा हिरमुसलेला चेहरा पाहून विक्रम हळू आवाजात म्हणाला. मिसेस सिंग किंचित हसल्या. त्यांना नैनाची संपूर्ण योजना समजली होती की ती मुद्दाम शालिनीचा अपमान करण्याचा प्रयत्न करत होती. विक्रमच्या शब्दांनी शालिनीच्या मनाला थोडासा दिलासा मिळाला, पण नैनाचा मत्सर अधिकच भडकला. तिने काहीतरी निमित्त सांगितले आणि जेवणाच्या टेबलावरून उठून ती आपल्या खोलीत गेली. सिंग विलामधील वातावरण पूर्णपणे शांत होते. मिसेस सिंग आणि विक्रम एका नातेवाईकाच्या लग्नाला गेले होते आणि नैनासाठी ही एक सुवर्ण संधी ठरली होती. शालिनी जिन्याजवळ उभी राहून खालच्या मजल्यावरून मोलकरणीला काही सूचना देत होती. नैनाच्या मनातील द्वेष क्षणोक्षणी वाढत होता. ही मुलगी माझ्या मार्गात अडथळा बनली आहे. जोपर्यंत ती इथे आहे माझे आयुष्य कठीण होईल. विक्रम तिच्या प्रेमात पूर्णपणे बुडाला असेल, पण आता तिचे नशीब माझ्या हातात आहे असे स्वतःशी म्हणत ती येऊन शालिनीच्या मागे उभी राहिली. शालिनी ऐक, तुला विक्रमसोबत असण्याची अजिबात गरज नाही. नैनाच्या आवाजात थंड द्वेष स्पष्टपणे जाणवत होता. काय म्हणतेस? मी तुला कधी काही त्रास दिला आहेस का? शालिनीने आश्चर्याने उलट विचारले. त्रास? तुझं असणंच माझ्यासाठी त्रासदायक आहे. हे जे काही माझं हक्काचं होतं ते सगळं तू हिरावून घेतलंस. तुला तुझी जागा दाखवण्याची वेळ आली आहे, ती तिरस्काराने म्हणाली. शालिनी भीतीने मागे सरकू लागली, पण नैनाने तिला जोरात ढकलले. एका क्षणात शालिनीचा तोल गेला आणि ती जिन्यावरून घडंगळत खाली पडली. तिच्या तोंडातून एक वेदनादायक किंचाळी बाहेर पडली. मोलकरीण आणि कर्मचारी ते घाबरून पळाले आणि तिला ताबडतोब रुग्णालयात नेण्यात आले. धक्का लागताच नैना गायब झाली होती. हे सगळं काय आहे आणि शालिनी कुठे आहे? घरी पोहोचताच विक्रमने मोठ्याने विचारले. मिसेस सिंगही त्याच्यासोबत होत्या. साहेब, बीबी शालिनी जिन्यावरून पडल्या. आम्ही त्यांना ताबडतोब रुग्णालयात नेले आहे. मला त्यांच्यासोबत आहे. एक नोकर थरथरत्या आवाजात म्हणाला. आम्ही तुम्हाला फोन केला होता, पण तुमचा फोन बंद होता. विक्रमचा चेहरा फिका पडला. तो पटकन गाडीकडे धावला आणि रुग्णालयाच्या दिशेने निघून गेला. त्यांच्या मनात भीती आणि रागाची संमिश्र भावना दाटून आली होती. मिसेस सिंग त्याच्या मागे येत होत्या. तो शालिनीच्या खोलीकडे धावला. डॉक्टरांनी त्याला सांगितले की शालिनीची प्रकृती गंभीर असून तिच्यावर शस्त्रक्रिया करण्याची तयारी सुरू आहे. विक्रमच्या डोळ्यात अश्रू तरळले आणि त्याच्या हृदयात एक विचित्र वादळ उसळले होते. हा अपघात असूच शकत नाही, तो स्वतःशीच म्हणाला. मग अचानक त्याला आठवले की नैनाच्या बेवफाईनंतर नोकरांवर आणि शालिनीवर नजर ठेवण्यासाठी त्याने घरभर छुपे कॅमेरे लावले होते. घरी पोहोचताच त्याने कॅमेरेचे फुटेज तपासले. व्हिडिओ सुरू होताच त्याचे हात थरथरू लागले. नैनाने शालिनीला ढकलले होते हे त्याला स्पष्ट दिसत होते. काय काय केलंस तू नैना? त्याच्या ओठातून एक दबलेला आवाज बाहेर पडला. त्याचे डोळे राग आणि द्वेषाने भरले होते. नैना इतक्या खालच्या पातळीला जाऊ शकते यावर त्याचा विश्वासच बसत नव्हता. आपली योजना यशस्वी झाल्याच्या आनंदाने नैना आपल्या खोलीत बसली होती.
तेवढ्यात विक्रमने दार जोरात उघडले. त्याचे डोळे रागाने लाल झाले होते. नैना, तू जे केलंस त्याची तुला किंमत चुकवावी लागेल. तू माझ्या संयमाची परीक्षा घेतली आहेस आणि आता मी तुला कधीही माफ करणार नाही. विक्रमचा आवाज खोलीभर घुमला. विक्रम, तुझा काहीतरी गैरसमज झाला आहे. मी काहीही केलं नाही. तिने खोटे बोलण्याचा प्रयत्न केला. विक्रम रागाने पुढे आला आणि व्हिडिओ चालू असलेला लॅपटॉप तिच्या डोळ्यासमोर धरला. हे काय आहे? हे तुझं सत्य आहे नैना. तू शालिनीला दुखावण्याचा प्रयत्न केलास. तुला हे घाणेरडे कृत्य लपवता येईल असं तुला वाटलं का? तो रागाने ओरडला. मी फक्त रागावले होते. तसा माझा हेतू नव्हताच, ती घाबरून म्हणाली. विक्रम उपहासाने हसला आणि म्हणाला, हेतू? तुझा हेतू मला तिच्यापासून दूर नेण्याचा होता. पण ऐक नैना, आजपासून माझ्या हृदयात तुझ्यासाठी जागा नाही. तुला या घरातून किंवा माझ्या आयुष्यातून बाहेर काढण्यासाठी मी एक क्षणही वाया घालवणार नाही. नैना स्वतःला समजावण्याचा प्रयत्न करत होती, पण विक्रमच्या चेहऱ्यावर द्वेष स्पष्ट दिसत होता. मी तुला घटस्फोट देतो. नैना, आता तू माझं आयुष्य कायमचं सोडून जात आहेस. तुला काही दिवसात कागदपत्रे मिळतील, तो म्हणाला आणि रागाने खोलीतून बाहेर निघून गेला. नैना स्तब्ध झाली आणि त्याच्या मागे उभी राहिली. स्वतःच्या झालेल्या विनाशावर ती जोरजोरात रडली. तिच्या चेहऱ्यावर वेदना आणि असहाय्यता स्पष्ट दिसत होती. तिच्या कटाने केवळ शालिनीलाच इजा पोहोचवली नव्हती, तर तिला विक्रमच्या आयुष्यातून कायमचे दूरही केले होते. ती रिकाम्या हाताने परतली होती. नैना त्यांच्या आयुष्यातून निघून गेली होती. त्याने शालिनीवर मनापासून प्रेम केले होते. ती एक निरागस प्रेमळ मुलगी होती, जी त्याच्यावर उत्कटतेने प्रेम करत होती. शालिनी रुग्णालयातून घरी परतून 2 दिवस झाले होते आणि श्रीमती सिंग यांना बऱ्याच काळानंतर आपल्या हृदयात एक गहन शांती जाणवली होती. वातावरणात सुगंध दरवळत होता. त्यांनी शालिनीच्या परतण्याचा आनंद साजरा करण्यासाठी पूर्ण घर सजवले होते. शालिनीचा चेहरा आरोग्याने उजळलेला होता आणि तिच्या ओठांवर एक मंद स्मित हास्य होते, जे सर्वांच्या मनाला शांत करत होते. बाळा, तुझ्या प्रकृतीत सुधारणा झाल्याने या घरात पुन्हा जीव आला आहे. तिच्या शब्दातून स्नेह आणि दिलासा दोन्ही व्यक्त होत होते. असे म्हणून ती जेवणाची व्यवस्था करायला गेली. खोलीच्या कोपऱ्यात उभ्या असलेल्या शालिनीवर विक्रमची नजर सतत खिळलेली होती. शालिनी वळून त्याच्याकडे पाहू लागली आणि काही क्षणांसाठी त्यांची नजरानजर झाली. तो एक असा क्षण होता ज्यात न बोललेले शब्दही समजले होते. शालिनी, तुझ्याशिवाय हे घर एका अपूर्ण स्वप्नासारखं वाटतं. तू माझ्या जगाचा प्रकाश आहेस. त्याच्या स्वरात खरे प्रेम आणि स्नेह होता. विक्रम, तुमच्या प्रेमामुळे माझ्या चेहऱ्यावर पुन्हा हसू आलं आहे. शालिनी नजर खाली झुकवत लाजत म्हणाली. विक्रमने तिच्याकडे प्रेमाने पाहिले आणि जणू आपले सर्व प्रेम तिला अर्पण करत असल्याप्रमाणे त्याने आपला हात पुढे केला. थोड्या संकोचानंतर शालिनीने त्याचा हात हातात घेतला. खोलीभर आनंदाचा सुगंध पसरला आणि आयुष्याने त्यांना एक नवीन सुरुवात दिली, जिथे विक्रम आणि शालिनीचे प्रेम अधिक घट्ट झाले आणि मिसेस सिंग यांचे हृदय शांती आणि कृतज्ञतेने भरून गेले. हा एक सुंदर शेवट होता, जिथे प्रत्येक हृदय आनंदाने भरून गेले होते.